जय शिवराय मित्रांनो कांदा लसूण चाळ अनुदान योजना आज 22 डिसेंबर 2025 रोजी एकात्मिक फलोत्पादन योजनेचा दुसऱ्या टप्प्याचा राज्य शासनाचा केंद्र शासनाचा हप्ता वितरित करण्यासाठी 60 कोटीपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी देण्यात आली आणि याच अनुषंगाने पुन्हा एकदा याच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या बाबीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेले आहे। आणि एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत फळबाग लागवडी बरोबरच एक महत्त्वाची अशी बाब राबवली जाते ती म्हणजे कांदा साठवणूक अर्थात कांदा चाळ। याच्यामध्ये कांदा आणि लसूण या दोन्ही बाबींच्या साठवणुकीसाठी या चाळीचा लाभ दिला जातो। याच्यामधील कांदा चाळ 5 टनापासून 1000 टनापर्यंत क्षमतेच्या कांदा चाळीवरती अनुदान दिलं जातं, ज्याच्यामध्ये 5 ते 25, 25 ते 500 आणि 500 ते 1000 टन अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्याला अनुदान दिलं जातं। महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून याचे अर्ज भरले जातात। अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। 5 टनापासून 25 टनापर्यंतच्या कांदा चाळीसाठी प्रति टन 8000 रुपये एवढा प्रकल्प खर्च ग्राह्य धरला जातो आणि याच्याच 50% अर्थात 4000 रुपये प्रति मेट्रिक टन या प्रमाणानुसार अनुदान दिलं जातं। याच्यामध्ये जास्तीत जास्त 25 टन क्षमतेची छोटी कांदा चाळ दिली जाते, ज्याच्यामध्ये 4000 रुपये प्रति टन अर्थात जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंत अनुदान या कांदा चाळीसाठी दिलं जातं। 25 टनापासून 500 टनापर्यंत 7000 रुपये प्रति मेट्रिक टन असा प्रकल्प खर्च ग्राह्य धरून त्याच्या 50% पर्यंत अनुदान दिलं जातं आणि 500 टनापासून 1000 टनापर्यंतच्या ज्या मोठा कांदा चाळी आहेत ज्याच्यामध्ये एफपीओ एफपीसी शेतकऱ्यांचे गट वगैरे वगैरे बाबींसाठी त्याचा लाभ दिला जातो, त्याच्यासाठी मात्र 6000 रुपये प्रकल्प खर्च ग्राह्य धरून 50% अर्थात 3000 रुपये प्रति टनापर्यंत अनुदान दिलं जातं। तर मात्र प्रकल्प खर्च हा 30 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याच्यासाठी बँकेचं कर्ज घेणं आवश्यक असतं। तशा प्रकारची अट या कांदा चाळ योजनेमध्ये आहे। आता याच्यामध्ये छोट्या ज्या कांदा चाळी आहेत ज्याच्यामध्ये 5 ते 25 मेट्रिक टनापर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कांदा चाळी, याच्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणं गरजेचं आहे। ज्या जागेवरती कांदा चाळीची उभारणी करायची, ज्या गटामध्ये कांदा चाळीची उभारणी करायची तिथं शेतकऱ्याची जमीन असावी। त्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याला ई पीक पाहणी कांद्याची झालेली असणं गरजेचं आहे, अर्थात सातबाऱ्याला कांदा या पिकाची नोंद असावी। अशा प्रकारच्या काही महत्वाच्या अशा अटी आहेत आणि याच अटीच्या आधारे शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत सहभागी करून घेतलं जातं। महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती याचा अर्ज भरावा लागतो। अर्ज भरल्यानंतर तात्काळ या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी पात्र केले जातात आणि लाभार्थी पात्र केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करणं, पुढे पूर्वसंमत्या घेणं या सर्व बाबी पार पडल्या जातात। कांदा चाळीसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र याच्यामध्ये एस्टिमेट असेल, आराखडा असेल, त्याच्या संदर्भातील जे महत्वाचे असे हमीपत्र बंधपत्र असतील हे सर्व आपण यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, वरती सजेशन मध्ये सुद्धा त्याच्या संदर्भातील व्हिडिओ आहेत ज्या ठिकाणी आपण ही कागदपत्र डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, कांदा चाळ अनुदान योजनेच्या संदर्भातील आणि निधी वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।